माढा लोकसभा मतदारसंघ सातत्यानं चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे आणि त्या निमित्तानं सालाबादप्रमाणे दरच पंचवार्षिक निवडणुकामध्ये लोकसभा मतदारसंघ हा जो आहे तो चर्चेत राहिलेला यंदाही तो चर्चेचा विषय ठरतो आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही समोर आलेला नाही। दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रचारामध्ये आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत। माढ्याचे ग्रामदेवत असलेल्या माडेश्वरी देवीचं आज त्यांनी दर्शन घेतलं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासमोर रणजितसिंह निंबाळकर आहेत। दादा, ज्या पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघ आणि माढ्याचं ग्रामदैवत आहे माडेश्वरी देवीचं आपण आज दर्शन घेतलंय, काय देवीला साकडं घातलंय? या माडेश्वरीच्या मंदिराची आमच्या पूर्वजांकडून याची जतन झालेलं होतं। नाईक निंबाळकर कुटुंबियांपैकी राव रंबा निंबाळकरांचे कुटुंबीय या किल्ल्यामध्ये राहायचे आणि आज त्या परंपरा जोपासताना आज पाडव्याचा सण आईचा आशीर्वाद घेऊन या भागाचं या देशाचं सर्वांचं चांगलं व्हावं याच्यासाठी संकल्प सोडण्याची विनंती या ठिकाणचे ब्राह्मण कुटुंबियांनी मला केली होती आणि मी तो संकल्प त्यांनी मला सोडा म्हणून सांगितलं। मी आज या ठिकाणी संकल्प सोडलेला की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सनातन धर्माचं जतन व्हावं आणि एक चांगलं रामराज्याचं स्थापना या देशामध्ये व्हावी यासाठी संकल्प या ठिकाणी गुरुजींनी सोडलेला आहे। मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। ज्या पद्धतीनं माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये अनेक कामाचा आपण अनेक भाषणांमधून दाखला देतात की कोट्यवधीची कामं केलीत। एक व्हिडिओ देखील व्हायरल होताना पाहायला मिळतोय की एका तासाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 1000 कोटीचा निधी जो आहे तो मतदारसंघामध्ये आणून दिलाय। काय नेमका हा विषय काय नेमका समोर येताना पाहायला मिळतो? काय नेमका किती आणलाय रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माढा मतदारसंघामध्ये निधी? निश्चितपणे या माढा मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे, पण माझ्याकडून नकळत ते तासाला 1000 कोटी रुपयाचं वक्तव्य, एक स्लिप ऑफ टंग म्हणतो आपण बोलण्याच्या यामध्ये, तासाला 1000 कोटीचं वक्तव्य गेलं ते निश्चितपणे चुकीचं आहे आणि त्याला काही अर्थ नाही। पण वर्षाला हजारो कोटी रुपये निश्चितपणे या मतदारसंघामध्ये आलेले आहेत। जर कोणी विरोधकांना त्याचा हिशोब पाहिजे असेल तर त्यांनी कधी जाहीर आव्हान करावं, मी हिशोब द्यायला तयार आहे। ज्या पद्धतीनं सस्पेन्स जो आहे तो महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरणार आहे। आपण मागच्या वेळेस देखील सभांमध्ये थेट शरद पवारांवर देखील इतकी कामं केली असती तर शरद पवारांना इथं उमेदवार देता आला असता, या अगोदर जाहीर झाला असता असं वक्तव्य केलं होतं। का नेमकं शरद पवार का वेटिंगवर ठेवतायत की महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करायला? या माढा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवाराची चाचपणी करताना लक्षात येते की आज उमेदवार एखाद्याचं नाव काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वे येतो की हा उमेदवार सर्व 6 तालुक्यामध्ये चालू शकत नाही आणि मग उमेदवार बदलण्याची परंपरा त्यांची गेले 1 महिनाभर चालू आहे। त्यांना असा सर्वकष असा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ज्या पद्धतीने एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार न ठरत असल्यामुळे नेमके मोहिते पाटील की रामराजे निंबाळकर तुतारी घालण्याच्या इराद्यात जास्त चर्चा होताना पाहायला मिळते। आज रामराजेंच्या मागील काही जवळपास कालचाच फोटो व्हायरल होताना पाहायला मिळतो की रामराजे निंबाळकरांच्या दरबारी जे आहेत ते रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील देखील जाऊन आले। काय समजायचं जनतेने या मागचं नेमकं कारण? नाही, याचं कारण काय समजायचं की भाजपची पक्षश्रेष्ठी योग्य समजतील आणि योग्य वेळी योग्य चर्चाही करतील। मला आज तरी ते भाजपमध्ये आहेत आणि ज्यावेळेस त्यांनी भाजप सोडतील तर त्यावेळेस मी बोलणं योग्य होईल। त्यामुळे येत्या काळामध्ये जे आहेत ते मोहिते पाटील असतील किंवा निंबाळकर असतील ते ज्या पद्धतीनं महायुतीमधून बाहेर पडतील त्यावेळेसच रणजितसिंह निंबाळकर जे आहेत ते उत्तर देतील अशी स्पष्टोक्ती जी आहे ती रणजितसिंह निंबाळकर यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली। हजारो कोटी रुपयाचा निधी जो आहे तो माढा मतदारसंघामध्ये आणल्याचा जो वक्तव्य जे आहे ते पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे मतदारांना सांगताना TV9शी बोलताना व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन प्रथमेश सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर।